नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण भूमितीमधील पायथागोरसचे प्रमेय पाठ सुरू केला आहे आणि त्यातील पहिलं प्रमेय म्हणजे समरूपता आणि काटकोन त्रिकोण यांचं प्रमेय आपण शिकलो. त्याच्यानंतरचा भाग आहे, त्याच्यानंतरचं प्रमेय आहे भूमिती मध्याचं. ठीक आहे ना, भूमिती मध्याचं प्रमेय. काय आहे प्रमेयाचं म्हणणं? तर जसं आपण काटकोन त्रिकोण आणि समरूपता या प्रमेयामध्ये शिकलो की जर एखादा काटकोन त्रिकोण असेल आणि त्या काटकोन त्रिकोणातल्या काटकोनाच्या शिरोबिंदूतून जर का आपण कर्णावर लंब किंवा शिरोलंब टाकला तर त्या शिरोलंबामुळं या कर्णाचे दोन भाग होतात. बरोबर आहे ना, कर्णाचे दोन भाग होतात आणि ह्या शिरोलंबामुळे तयार होणारे हे जे दोन काटकोन त्रिकोण आहेत हे दोनही काटकोन त्रिकोण ह्या मूळ काटकोन त्रिकोणासोबत समरूप असतात, शिवाय ते एकमेकांसोबत सुद्धा समरूप असतात. आठवते? असं आपण प्रमेय शिकलो. तुम्ही तो व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच कळेल. इथे जर का समजा त्रिकोण, आपण तेच नाव घेऊ, समजा इथे जर का त्रिकोण आर क्यू आणि पी किंवा पी क्यू आर असा जर का असेल आणि हा जर का शिरोलंब क्यू एस असेल तर क्यू एस ला या प्रमेयाचं म्हणणं आहे की क्यू एस हा या कर्णाचे जे दोन भाग झालेत, एक आर एस आणि एक एस पी, तर या दोन्ही भागाचा हा क्यू एस जो आहे हा भूमितीमध्ये असतो असं या प्रमेयाचं म्हणणं आहे. आता तो कसा असतो भूमितीमध्ये? तर तुम्ही पहा, आपण त्या प्रमेयात, याच्या आधीच्या प्रमेयात आपण शिकलो की हे दोन त्रिकोण एकमेकांसोबत समरूप असतात. ते कसे असतात ते तुम्ही शिकले. ठीक आहे ना, आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की हा सुद्धा ओरिजिनल मूळ जो त्रिकोण आहे त्याच्यासोबत समरूप होते, हा सुद्धा ओरिजिनल जो मूळ त्रिकोण होता त्याच्यासोबत समरूप होता. मग हे दोन्ही पण मूळ त्रिकोणासोबत समरूप आहेत म्हणून हे एकमेकांसोबत सुद्धा समरूप आहे. मग आता हे जर का दोन समरूप त्रिकोण असतील तर तुम्हाला आठवते की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिता येतात. म्हणजे समजा मी हा वरचा त्रिकोणाचं नाव घेतो, समजा त्रिकोण, समजा आपण याला आर एस क्यू म्हणू. ठीक आहे ना, व त्रिकोण हा खालचा क्यू एस पी घेऊ. तर हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे ना, हे आपण शिकलो. ठीक आहे ना, मग जर काही समरूप असतील तर यांच्या संगत बाजू समान प्रमाणात असतील, म्हणजे यातली आर एस तर यातली क्यू एस, यातली क्यू एस तर त्यातली एस पी. बरोबर आहे. आणि अजून तिसरी आर क्यू तर यातली क्यू पी. बरोबर आहे का? याला काय लिहितो असतो पण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बरोबर आहे का? मग ह्यातल्या ह्या जोडीमध्ये क्यू एस पहा दोन वेळा. मग याला जर का असा छेदातून अंशात नेलं बरोबर चिन्हाच्या पलीकडून, याला पण तसंच केलं तर काय होते, आर एस गुणिला एस पी बरोबर क्यू एस गुणिला क्यू एस. आणि मग क्यू एस गुणिला क्यू एस म्हणजे काय, तर क्यू एस चा वर्ग. म्हणून क्यू एस ला या बघा, क्यू एस चा वर्ग बरोबर काय, तर या कर्णाच्या दोन भाग जे झाले त्यांचा गुणाकार आहे, आर एस आणि एस पी चा गुणाकार. म्हणून क्यू एस ला या कर्णाचे जे दोन भाग झालेत आर एस आणि एस पी याचा भूमिती मध्य म्हणतात. तर प्रमेयाचं तेच म्हणणं आहे की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला जो शिरोलंब असतो हा त्या शिरोलंबामुळे तयार होणारे जे कर्णाचे दोन भाग आहेत त्या दोन भागाचा भूमितीमध्ये असतो. समजलं? आणि तो कसा असतो तर ते असं, म्हणजे मला असं म्हणता येते की त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू हा 90 अंशाचा आहे आणि क्यू एस हा आर पी या कर्णावर टाकलेला जर शिरोलंब असेल तर क्यू एस हा आर एस व एस पी चा भूमिती मध्ये होतो. भूमिती मध्य असतो. आणि मग त्याच्यासाठी सूत्र काय, तर भूमिती मध्याचा वर्ग म्हणजेच क्यू एस चा वर्ग बरोबर ह्या दोघांचा गुणाकार दोन्ही भागाचा आर एस गुणिला एस पी. कळलं? ठीक आहे.